भक्तांनो, आज आपण एका अशा दिव्य कथेस सुरुवात करणार आहोत की जी कथा फक्त कानावर पडली तरी पितृदोष, ग्रहदोष, संकटांचे सावट आणि जीवनातील अडथळे क्षणात दूर करून टाकते। ही कथा पितृपक्षाच्या पवित्र काळात ऐकली की पितर प्रसन्न होतात, घराघरात सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव होतो। ही कथा ऐकणाऱ्याच्या जीवनात दारिद्र्य, साडेसातीची यातना आणि दुर्भाग्य यांचा कायमचा अंत होतो। पितरांच्या आशीर्वादाने प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि आत्म्यालाही अपार शांती लाभते। भक्तांनो, लक्षात ठेवा, ही कथा अर्धवट सोडणे म्हणजे मोठं पाप आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा आणि संपूर्ण श्रवण करा। पण या पवित्र कथेला आरंभ करण्याआधी आपण सर्वांनी प्रेमाने आणि श्रद्धेने एक छोटासा पण अत्यंत प्रभावी मंत्र उच्चारूया। हा मंत्र आहे ओम पितृदेवाय नमः। हा मंत्र जसा तुम्ही कमेंटमध्ये लिहाल तसा तो तुमच्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि ते आनंदित होतील। आणि भक्तांनो, आजची कथा ऐकल्यानंतर तुम्ही नक्की 2 भक्तांसोबत ही कथा शेअर करा, कारण भक्ती वाटल्याने भगवंतही प्रसन्न होतात आणि पितरही सुखावतात। असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः असं नक्कीच टाईप करा। चला तर मग कथा सुरू करूया। निमगाव नावाचं एक साधं गाव होतं। गावात फार काही गजबज नव्हती। मातीचे रस्ते, आजूबाजूला हिरवीगार शेतं, पावसाने भरलेली विहीर आणि गावाच्या टोकाला एक जुनं वडाचं झाड। गावकरी साधेसुधे, परंपरा पाळणारे आणि गावात अनिल नावाचा तरुण राहत होता। वय 25च्या आसपास, साधा शेतकरी मुलगा। वडिलांचं लहानपणीचं निधन झालं होतं आणि आई लक्ष्मी अनिलला कष्टाने मोठं करून शिकवलं। पण घरातले सगळे म्हणायचे तुमच्या घरात काहीतरी अपूर्ण आहे, म्हणून सुख टिकत नाही। आई लक्ष्मीला नेहमीच वाटायचं की आपल्या पतीच्या मृत्यूनंतर पितृश्राद्ध नीट झालं नाही, कारण त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती। सगळं अपुरं राहिलं आणि भाद्रपद महिना संपून अश्विन सुरू झाला, पितृपक्ष सुरू झाला। गावभर लोक आपल्या आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करत होते। अंगणात पिंड ठेवले जात होते, कावळ्यांना बोलावलं जात होतं, पितरांना अन्न अर्पण केलं जात होतं। अनिलची आई लक्ष्मी रोज सकाळी म्हणायची, अनिल बाळा, या वर्षी आपल्याला नीट श्राद्ध करायलाच पाहिजे। तुझ्या वडिलांचं आणि आजोबांचं मन अजूनही दुखावलेलं आहे, त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही तर आपलं घर सुखी होणार नाही। अनिल मान डोलवायचा आणि तो आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा नाही, पण त्यांच्या मनात थोडं हलकं फुलकं वागण्याची सवय होती आणि त्याला वाटायचं असं काय होतंय, गावातली लोक थोडं जास्तच अंधश्रद्धा पाळतात। पूर्वजांचं स्मरण चांगलं, पण एवढा भीतीचा भाऊ करायचा का? अपूर्ण श्राद्ध त्या वर्षी पितृपक्षाच्या पहिल्या रविवारी अनिल आणि आई लक्ष्मीने श्राद्धाचं आयोजन ठरवलं। घरातल्या ओसरीवर कुंडा मांडला, ब्राह्मणांना बोलावलं, पिंड तयार केले आणि सगळं सुरळीत चाललं होतं। पण शेवटच्या क्षणी ब्राह्मणांपैकी एक जण अचानक निघून गेला। त्याला दुसरीकडे हजेरी द्यायची होती, त्यामुळे अंतिम मंत्रोच्चार अपूर्ण राहिला। आई लक्ष्मीच्या चेहऱ्यावर काळजी उमटली। ती हळू आवाजात म्हणाली, अनिल, श्राद्ध पूर्ण झालं नाही बघ, मंत्र अधुरा राहिला। असं झालं तर वाईट लक्षण आहे। अनिलने तिला समजवलं, आई, काही होत नाही, आपण मनापासून केलं तेवढं पुरेसं आहे। पण आईचं मन खात होतं। तिने पिंड बाजूला ठेवलेले पाहिले आणि हळूच उसासली। पहिल्या रात्रीची सावली, त्या रात्री अनिल झोपला आणि रात्रीच्या 2-3च्या सुमारास त्याला काहीतरी आवाज ऐकू आला। कोणीतरी अंगणात चालतंय असं वाटलं। तो उठून गेला। अंगणात अंधार होता, फक्त चंद्रकिरण झिरपत होती। झाडाच्या सावलीत कोणीतरी उभं होतं असं त्याला भासलं। कोण आहे? अनिलने हाक मारली, उत्तर आलं नाही। पण वाऱ्यात एक विचित्र कुजबूज होती, जणू कुणीतरी खूप हळू आवाजात काहीतरी म्हणतंय। त्याच्या अंगावर शहारे आले। तो परत आत गेला, पण त्याचं मन बैचेन झालं आणि आईची चिंता दुसऱ्या दिवशी सकाळी आई ही लक्ष्मी म्हणाली, रात्रभर माझी झोप लागत नव्हती बाळा, मला वाटत होतं कुणीतरी आपल्याला बघतंय। अंगणात सावलीसारखं काहीतरी दिसत होतं। अनिल गप्प बसला, त्यालाही ते जाणवलं होतं, पण आईला घाबरवायचं नव्हतं। गावकऱ्यांचे बोल, 2 दिवसांनी गावातील वृद्ध विठाबाईने अनिलला थांबवलं। अनिल, श्राद्ध नीट झालं का रे? अनिल थोडा चपापला आणि का विचारताय आजी? विठाबाई म्हणाल्या, माझ्या स्वप्नात काल तुझ्या वडिलांचा चेहरा दिसला, ते खूप अस्वस्थ दिसत होते। म्हणाले, आम्हाला शांती नाही मिळाली। बाळा, अशा गोष्टी मी उगाच सांगत नाही। अनिलच्या अंगावर काटा आला। कुजबूज आणि स्वप्न, त्यानंतरच्या रात्री अनिलला परत विचित्र कुजबूज ऐकू आली। यावेळी ती स्पष्ट होती। अनिल,
विसरलास का आम्हाला? अपूर्ण आहे. अनिल घाबरून उठून बसला. त्याला वाटलं हे स्वप्न आहे, पण कपाळावर घाम आला होता. आई लक्ष्मीच्या चेहऱ्यावर काळी वर्तुळ दिसू लागली. ती म्हणाली, रात्री मला वाटतं कुणीतरी अंगणात बसून रडतंय. मला भीती वाटते बाळा. अनिलने तिच्या खांद्यावर हात ठेवला, पण त्याच्या मनातही भीती घर करू लागली. पहिला संकेत आणि तिसऱ्या दिवशी गावाच्या मंदिरात गेला असता पुजारींनी त्याला हाक मारली. अनिल, श्राद्ध नीट झालं नाही असं का? पिंड अर्पण पूर्ण झालं नाही म्हणे. अनिलने मान खाली घातली. पुजारीजी म्हणाले, पूर्वज रागावलेत बाळा. पितृपक्षात अपूर्ण श्राद्ध राहिलं तर त्यांची आत्मा शांत होत नाही. ते इशारे देतात. तू जे ऐकतोयस ते पाहतोयस ते खोटं नाही. अनिलच्या छातीचा ठोका वाढला. वाढती सावली त्या रात्री घराचा दरवाजा आणि दिवा बंद होताच अंधार दाटला. खिडकीतून थंडगार वारा आत आला आणि अंगणातून पावलांचे आवाज ऐकू लागले. आणि आई घाबरून म्हणाली, अनिल, ऐकलंस का? अनिलने होकार दिला आणि त्या क्षणी खिडकीजवळ एक काळी सावली हलताना दिसली. मानवी आकाराची, पण चेहरा दुसर. सावलीचा आवाज आला, अपूर्ण श्राद्ध पूर्ण कर, नाहीतर. आई किंचाळली. अनिल धावत बाहेर गेला, पण कुणी नव्हतं. फक्त वाऱ्याचा झंझावात आणि वडाच्या झाडांच्या पानांचा आवाज. शेवटची झलक पुढच्या सकाळी अंगणात पिंड ठेवलेल्या जागेवर माती उकरलेली दिसली. जणू कोणीतरी तिथे हात घालून कुरवाळत होतं आणि कावळे चिवचिवत इकडे तिकडे उडत होते. आई थरथरत म्हणाली, बाळा, ही साधी सावली नाही. तुझ्या वडिलांची आत्मा अपूर्णतेत भटकते. अनिल गप्प बसला आणि त्याच्यासमोर काल रात्रीची सावली अजूनही उभी होती. त्याला उमगलं, ही सुरुवात आहे. अपूर्ण श्राद्धाची सावली आता त्याच्या आणि त्याच्या आईच्या आयुष्याभोवती फिरू लागली आहे. निमगावात पितृपक्षाचे दिवस सरत होते. प्रत्येक घरातून रोज सकाळी धुराचा वास यायचा. कोणी पिंड बनवत होतं, कोणी तुपाचा दिवा लावत होतं. गावभर वातावरण जरी शांत दिसत असलं तरी अनिलच्या मनात मात्र बेचैनी वाढत होती. त्याला रोज रात्री काहीतरी विचित्र ऐकू येत होतं. वाऱ्यात मिसळलेले कुजबुजण्याचे आवाज. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण आता ते आवाज अधिक स्पष्ट होत चालले होते. सागरची भेट. अनिलचा जवळचा मित्र होता सागर. गावातला खट्याळ पण मनाने सरळ. सकाळी शेतात कामाला मदत करायला सागर येई. त्या दिवशी सागरने अनिलकडे पाहून विचारलं, काय रे, चेहरा एवढा का उतरलाय? काही झालंय का? अनिल थोडं थबकला. मग हळू आवाजात म्हणाला, काल रात्री परत आवाज ऐकू आलेत रे. वाऱ्यातून कुणीतरी बोलतंय असं वाटतं. अपूर्ण आहे, विसरलात आम्हाला, असं काहीस. सागर हसला. अरे स्वप्न असतील. पितृपक्षात लोकांच्या डोक्यात भीतीचं वातावरण असतं. मनाने घाबरलात की असलं ऐकू येतं. अनिल म्हणाला, स्वप्न म्हणावं तर जास्त खरं वाटतं. आईलाही जाणवतं. सागरने गंभीर होत विचारलं, बरं पुजाऱ्याशी बोललास का? अनिलने मान हलवली. बोललो. ते म्हणाले, अपूर्ण श्राद्ध झालं म्हणून पित्र रागावलेत. सागर थोडा गप्प बसला, मग म्हणाला, बरं रात्री परत काही झालं तर मला बोलव, मी तुझ्या घरी येऊन झोपतो. रात्री कुजबूज त्या रात्री सागर खरंच अनिलच्या घरी आला. अंगणात चटई टाकून दोघं पडले. आई लक्ष्मी देवघरात मंत्र म्हणत बसली होती. मध्यरात्रीच्या सुमारास वाऱ्याची झुळूक उठली. घराच्या भोवतीच्या झाडांची पानं हलायला लागली आणि त्याच वेळी परत तोच आवाज, अनिल, अनिल, विसरलास का आम्हाला? सागरचं डोकं झटकन वर झालं. हे काय होतं रे? खरंच कुणीतरी बोललं. अनिलच्या अंगावर काटा आला. त्याने आवाजाकडे कान दिला. वारा सतत कुजबुजत होता. जणू अनेक जण एकत्र काहीतरी म्हणत होते. पूर्ण कर, श्राद्ध पूर्ण कर, नाहीतर. सागर थरथरत म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव, ही साधी हवा नाहीये, खरंच काहीतरी आहे. आईचं स्वप्न सकाळी लक्ष्मीने त्यांना सांगितलं. काल रात्री मी झोपेत बघितलं, तुझा बाप अंगणात उभा आहे आणि चेहरा काळवंडलेला, डोळ्यात राग. तो म्हणत होता, माझं श्राद्ध अधुरं ठेवलं का? माझ्या आत्म्याला शांती नको का? बाळा, मला खूप भीती वाटली. अनिल गप्प बसला. सागरही गंभीर झाला. पुजाऱ्याचा इशारा. दुसऱ्या दिवशी ते गावाच्या पुजारीकडे गेले. पुजारींनी हात जोडून सांगितलं, मुलांनो, हे आवाज तुम्हाला अपमान करायला नाहीयेत. पित्र सांगतायत की त्यांना शांती मिळालेली नाही. श्राद्धातला पिंड अधुरा राहिलाय आणि तुम्ही ते पूर्ण करायलाच हवं, नाहीतर त्यांची छाया तुमचं आयुष्य त्रासदायक करेल. अनिलने विचारलं, पण आता पितृपक्ष चालू आहे, आपण परत श्राद्ध करू शकतो ना? पुजारीजी म्हणाले, हो, पण यावेळी मनापासून पूर्ण विधी करून करायला हवं. पित्र रागावलेत म्हणून वातावरण अस्थिरता आहे, सावध राहा. गावकऱ्यांची कुजबूज. गावातही हळूहळू चर्चा सुरू झाली. कुणी म्हणायचं, अनिलच्या घरात रात्री दिवे आपोआप विसतात. कुणी म्हणायचं, अंगणात रडण्याचे आवाज ऐकू येतात. लहान मुलं तर संध्याकाळी त्यांच्या घराजवळ खेळायलाच घाबरू लागली.
सागरची शंका त्या रात्री परत सागर अनिलच्या घरी झोपायला आला. अनिल, मला वाटतं तुझ्या वडिलांची आत्मा खूप बेचैन आहे, पण एवढा राग का असावा? फक्त एक मंत्र अधुरा राहिला म्हणून? अनिलने सुस्कारा सोडला. कदाचित त्याचं आयुष्य काही अपूर्ण वचन असेल. आई सांगते, बाबा खूप गोष्टी अपुऱ्या ठेवून गेले. दोघं बोलत असतानाच वाऱ्याची झुळूक परत उठली. यावेळी कुजबूज स्पष्ट स्वरात आली, वचन, तोडलेलं वचन विसरलात? दोघेही थरथर कापले. काळी आकृती मध्यरात्री अचानक दरवाजाजवळ धप्प असा आवाज आला. अनिल आणि सागर घाबरून उठले. त्यांनी पाहिलं तर दाराबाहेर एक काळी आकृती उभी होती. उंच दुसर, चेहरा दिसत नव्हता. आई लक्ष्मी देवघरातून धावत बाहेर आली. ती रडत म्हणाली, तोच आहे, तुझा बाप आहे. आकृतीने हात वर केला आणि पुन्हा कुजबुजला. अपूर्ण वचन, शांती नाही. क्षणात ती सावली वाऱ्यासोबत विरून गेली. भीतीचं वातावरण संपूर्ण घर थरथरून गेलं आणि अनिल, आई आणि सागर सगळे निशब्द झाले. सागरने थरथरत म्हणाला, अनिल, हे आता मजाक नाहीये. तुझ्या वडिलांचा आत्मा खरंच भटकतोय. काहीतरी मोठं अपूर्ण राहिलंय. आपल्याला शोधायला हवं. अनिलच्या डोळ्यात अश्रू दाटले. मी बाबा विसरलेलो नाही, पण त्यांना काय हवं आहे ते समजत नाही. आई लक्ष्मी हात जोडून रडू लागली. बाळा, पितृपक्षात ही सावली हलकी घेतली नाही पाहिजे. त्यांचा राग फार भयंकर असतो. आपण काहीतरी केलं पाहिजे. शेवटचा संकेत. त्या रात्री झोपेत अनिलला स्वप्न पडलं. वडाचं झाड, अंगण आणि त्यात तुझा बाप उभाय. चेहरा गंभीर, डोळ्यात करारी नजर. आणि तो म्हणाला, अनिल, श्राद्ध अपूर्ण राहिलं, पण त्याहून मोठं काहीतरी अपूर्ण आहे. माझं वचन, माझं वचन. अनिल दचकून उठला आणि हृदय जोरजोराने धडकत होतं. त्याला जाणवलं, हे फक्त श्राद्धाबद्दल नाही, इथे काहीतरी खोल गुपित दडलंय. निमगावच्या टोकाला एक प्रचंड वडाचं झाड होतं. गावातल्या सगळ्या म्हाताऱ्यांच्या आठवणी त्यांच्याशी जोडलेल्या. कुणी म्हणायचं त्या झाडाखाली आधी पिंडदान व्हायचं. कुणी म्हणायचं तिथे पूर्वजांची छाया वावरते. अनिलला लहानपणापासूनच आई सांगायची, संध्याकाळी नंतर त्या वडाखाली जाऊ नकोस. ते पवित्र ठिकाण आहे, तिथे पितरांचा वास असतो. पण त्या दिवसात त्याला जाणवायला लागलं की जे आवाज घरात ऐकू येतात त्यांचा धागा कदाचित वडाच्या झाडाशी जोडलेला आहे. विठाबाईचा इशारा. आता गावातल्या वृद्ध विठाबाई लोकांना नेहमीच धार्मिक गोष्टी सांगायच्या. एके दिवशी त्यांनी अनिलला बाजूला घेतलं. बाळा, काल रात्री मला तुझ्या वडिलांचा चेहरा स्वप्नात दिसला. ते वडाच्या झाडाखाली उभे होते. मला म्हणाले, माझा मुलगा मला विसरलाय. माझं वचन अधुरा आहे. तू जरा त्या झाडाखाली जाऊन पहा. अनिल थरथरला. आजी, मी रात्री गेलो तर काही वाईट तर होणार नाही ना? विठाबाई गंभीर चेहऱ्याने म्हणाल्या, बाळा, पितृपक्षात पितर बोलावतात. भीती घ्यायची नाही, पण सावध राहायचं. त्याचा राग भयंकर असतो, पण त्याची कृपाही महान असते. रात्रीचं साहस. संध्याकाळ झाली आणि सागर सोबत अनिल ठरून निघाला. आज आपण वडाखाली जाऊ, पाहू काय होतंय. सागर म्हणाला, दोघं टॉर्च घेऊन जाऊ. चंद्रप्रकाशात झाड अधिक भयानक दिसत होतं. लांबून मूळ जमिनीत झुकलेली, पानं वाऱ्याने हलत होती. झाडाखाली गेल्यावर एक थंडगार झुळूक अंगावर गेली आणि अचानक टॉर्च बंद पडली. सागर कुजबुजला. अनिल, मला काहीतरी हलताना दिसतंय. त्या मुळांच्या मागे बघ. पहिली पितृछाया. दोघांच्या डोळ्यासमोर एक काळी छाया उभी होती. ती धुसर पण मानवी आकाराची. चेहरा अस्पष्ट. छायेतून आवाज आला, अनिल, का आलास इथे? आम्हाला अपूर्ण ठेवून? अनिलचं हृदय जोरजोरात धडधडलं. तो हात जोडून म्हणाला, बाबा, मी आलोय, पण मला कळत नाही काय अपूर्ण आहे. छायेनं हात पुढे केला. वचन, माझं वचन तुटलं. क्षणात ती सावली वाऱ्यात विरून गेली. सागरची भीती. सागर थरथरत म्हणाला, हे काही साधं नाहीये. तुझ्या वडिलांनी आयुष्यात काहीतरी अपूर्ण ठेवलंय. ते सांगायला आलेत. अनिलच्या डोळ्यात पाणी आलं. पण ते काय होतं ते मला कुणी सांगणार? विठाबाईचं भाकीत. दुसऱ्या दिवशी अनिल परत विठाबाईकडे गेला. आजी, मी काल वडाखाली गेलो. छाया दिसली. त्यांनी वचन असं काहीसं सांगितलं. याचा अर्थ काय असू शकतो? विठाबाई डोळे मिटून म्हणाल्या, बाळा, पितर जेव्हा वचनाबद्दल बोलतात तेव्हा ते आयुष्याबद्दल एखादं न केलेलं काम असतं. आणि तुझ्या बापाचं असं काही असणारच. पण काय? अनिलने विचारलं. विठाबाई हळू आवाजात म्हणाल्या, त्यांना शांती नाही मिळणार जोपर्यंत ते अपूर्ण वचन तू पूर्ण करत नाहीस. घरातील विचित्र घटना. आणि त्या रात्री अनिलच्या घरात भयंकर गोष्ट घडली. देवघरातला दिवा आपोआप विझला. भिंतीवर सावल्यांसारख्या आकृत्या दिसायला लागल्या. आई लक्ष्मी रडत म्हणाली, बाळा, असं कधी झालं नव्हतं. मला खात्री आहे तुझ्या वडिलांची आत्मा त्रासते. अनिलने तिला धीर दिला, पण त्याच्या मनात भीतीचा गोळा घट्ट होत गेला. दुसरी भेट. तेव्हा दुसऱ्या दिवशी परत तो वडाखाली गेला. यावेळी एकटाच. चंद्रप्रकाशात झाडांच्या मुळांखाली परत ती छाया उभी होती.
छायेनं हात पुढं केला. अनिल, माझं श्राद्ध अपूर्ण राहिलं, पण त्याहून मोठं माझं वचन अपूर्ण आहे. गावात एक गुपित आहे, ते उलगडलं नाही तर मला शांती नाही. अनिल धडपडत म्हणाला, बाबा मला सांगा काय करायचंय. छायेनं आवाज वाढवला, ओसाड शिवारात शोध, तिथे तुला सत्य दिसेल. आणि सावली गायब झाली. सत्याचा माग अनिल घराकडे परतला, पण मनात सतत तोच प्रश्न घोळत राहिला. ओसाड शिवारात काय आहे आणि बाबांचं कोणतं वचन अपूर्ण राहिलं. सागरला त्याने सांगितलं. सागर म्हणाला, ओसाड शिवार म्हणजे गावाच्या टोकाचं पडीक जमीन, तिथे कोणी जात नाही, पण जर तिथे काही गुपित असेल तर आपण ते शोधायलाच हवं. अनिल मान डोलवत म्हणाला, हो बाबा, मला तिथेच नेतायत. अनिलच्या मनामध्ये एकच प्रश्न डोकावून बसला होता, ओसाड शिवारात काय आहे आणि वडिलांनी सांगितलेलं वचन म्हणजे नक्की काय हे कळायलाच हवं. आणि पण घरातले संकेतही सतत त्याला घाबरवत होते. दिवे अचानक विझणं, अंगणात पावलांचा आवाज, आईची रात्रीची भीती, हे सगळं एकत्र येऊन त्याला जड वाटत होतं. एक सकाळी अनिलने ठरवलं, आज शेवटचा प्रयत्न करेन, ओसाड शिवारात जाऊन पाहीन. सागरची मदत घेतली आणि दोघे ट्रॅक्टरवर शिवाराकडे निघाले. शिवार गावापासून थोडं दूर असे. झुडूप वाढलेली, जुन्या ओढ्यांचे तुकडे आणि मधोमध पोरकाळाची जमिनीत उगवलेली कसोटी. गावातले लोक लांबूनच ती जागा पाहायचे, कुणी जवळ जाऊ नये अशी धारणा होती. शिवारात पोहोचले तेव्हा अनिलच्या हृदयाला अजब उभारी मिळाली. वाऱ्याच्या झुळकीत काही हलत होतं, पण इतक्या दिवसांनी पाहताना त्याला काही वेगळं जाणवलं. अचानक सागरने जमीन दर्शवली. मातीची एक छोटी अनियमित खोली होती आणि त्यात एक बारीकशी पाटी, ज्यावर काळ्या रंगाचा धूर वळल्याचा निस्सलपणा होता. आणि जणू काही वेळा अगोदर तिथे आग लागली आणि लावली गेली असावी. इथे काहीतरी असं आहे. सागरने कुजबुजले, पहा, ती जागेवर काही ठिपके आहेत. अनिलने हात धरून खोलीचा किनारा उलगडला आणि आत दिसलं पिंडासारखी रूपरेषा, पण जुनी आणि विसरलेली. पिंडाच्या आसपास थोडी धूप आणि तुपांचा सोडा होता, आणि पण कधीपासून यावर लक्ष न गेल्याचं स्पष्ट होतं. पिंडाच्या एका बाजूला छोटासा तिळाचा बर्तन होता आणि ज्यात काळे झालेले तूपचे अंश होते, आणि पिंडाच्या पाठीमागे काही टिपक्यांसारखी साल व लकडीचे छोटे तुकडे होते. जणू एखाद्या वेळी इथं विधी करण्यात आला असावा, पण नंतर तिथेच थांबवलं गेलं. अनिलच्या मनात एकच धाकधाक, हेच तो पिंड आहे का? आपलं श्राद्ध असं विसरलं गेलं आहे का? तो आवाजाने म्हणाला, सागर, हे पा, हे तर आधी कोणीतरी अर्धवट सोडलंय. सागरने गुरफटून पिंडाला नजरेने बघितलं, आणि हे ब्राह्मण आल्याशिवाय झालं असावं, पण असं शक्य का? एखाद्या वेळेस कुणी अपघात झाला असेल आणि थांबवलं असेल. सागरने निरीक्षण करत म्हटलं. दोघांनी जरा शांतपणे पिंडाच्या आजूबाजूची माती साफ केली आणि जास्त खोलपर्यंत खोदले. खोदत गेले तर त्यांना एक लहान कागदाचा तुकडा मिळाला. त्यावर काळ्या शाईने काही शब्द धुसर अक्षरात होते. अक्षर वाचायला कठीण होती, पण अनिलने जड जबड्यांनी ते काढून वाचण्याचा प्रयत्न केला. काही भाग हटलेला होता, परंतु तो वाचत आला. तो इथे लिहिलेला होता की वचनाची नोंद, गावाचे वचन मी जपेन, पण जर विसरले तर माफी नाही. अनिलच्या अंगावर थंडगार घाम आला. शब्द माहीत होते, पण पूर्ण वाक्य अपूर्ण होते. गावाचे वचन. त्याने सागरकडे पाहिले. कुठल्या वचनाची नोंद होईल? सागर घट्ट विचारात पडला. ते कोणाच्या वचनाचे टोक असेल? तुला आठवतं का, तुझ्या वडिलांनी कुठल्या गोष्टीची शपथ घेतली होती? अनिल मनात जड मरला. आणि वडिलांकडे अशी कोणतीही गोष्ट होती का? आणि त्यांना गावाच्या कामासाठी कुठे कुठे अनुरोध करायला लागलं होतं का? आणि त्यांच्या पाठीमागे घरात नेहमीच काही न सांगितलेली गोष्ट होती का? लग्नापूर्वी काही वचने आणि नातेसंबंधातले एखादे गुपित आहे का? आणि ते सर्व एकाच वेळी त्याच्या डोक्यात घोळत होते. दोघे पिंड आणखी तपासत राहिले. पिंडाच्या खाली एक छोटा तांब्याचा छडा दिसला आणि मिळाला, ज्यावर काही चिन्ह उभे होते. चिन्ह अजून स्पष्ट नव्हते, पण त्यावर काही काळे सडलेले कण होते. सागरने तो छडा घेतला आणि जवळच्या पाण्याच्या कुंडात न्याला आणि त्याला धुतला. छडा चमकला आणि त्यावर एक नामांकित अक्षर दिसले. वधूच्या नावापेक्षा आधीच्या काळातले एखादे छोटं नाव. अनिलच्या मनात एक झटका आला. या खुनांमुळे कदाचित काही जुने प्रेमविवाह, एखादे वचन आणि किंवा जमीन विभागांशी ही संबंधित काही घटक उरले गेले असावेत. घाटीपर्यंत परतताना अनिलच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. त्यांनी पिंड जपून ठेवले आणि शिवारापासून परत गावाकडे निघाले. घरात परत आल्यावर आई लक्ष्मीच्या चेहऱ्यावरची चिंता आणखी वाढत गेली. काय शोधलंस? ती त्वरित विचारली. अनिलने तळमळीत अगदी थंड आवाजात पिंड दाखवले. लक्ष्मीने ते पाहिलं आणि हात जोडले. तिने ओठात काही शब्द घेतले. हे आम्ही विसरले असावं. काळी नोंद येते, ती थोडीशी गमावून गेली.
त्यानंतर अनिलने पुन्हा पुजाऱ्याशी सल्ला केला. पुजाऱ्यांनी टोकाला बसून शब्द काढले, हे पिंड जुने आहे, कुणीतरी ते इथे ठेवून गेलाय. पण प्रश्न तुम्हाला विचारला हवा, हे कोणासाठी होतं आणि का अपूर्ण राहिलं? पुजाऱ्याने एका जुन्या नावाचा उल्लेख केला. तुझ्या आजोबांच्या काळात गावात एक वाद झाला होता. काही जमिनीचे वाटप झाले आणि त्यावेळी एखादं वचन झालं आणि गावचे सौहार्द बिघाड होऊ नये म्हणून कोणीतरी तिथे एक वचन ठेवून गेले. पण वेळेच्या ओघात ते विसरलं गेलं आणि कोणीतरी त्याला दुर्लक्ष केलं. अनिल लगेच विचारला, मग आजोबा किंवा वडील यांचं याच्याशी काय संबंध होता? पुजाऱ्याने डोळे मिटीत काढले आणि हो, त्यावेळी तुझे आजोबा गावात शांतता आणण्यासाठी मध्यस्थ होते. पण त्यांनी घरासाठी किंवा कुणासाठी एखादं वचन घेतलेलं होतं का? त्याची नोंद नाही. फक्त हे लक्षात आहे की त्या काळात अनेक लोकांनी पवित्र अशा प्रतिज्ञा घेतल्या. एखाद्या प्रतिज्ञेचा अपूर्ण राहिल्यामुळे ती छाया आता नव्याने फडफडते असावी. आईची शेरहीन नजर आणि अनिलच्या हृदयातलं ओझं वाढलं. त्यांनी ठरवलं पुढे तपासून पाहू. पण ते काय करायचे, कुठे शोधायचे? शिवारातील त्या पिंडाच्या आसपासचं वातावरण आता अजून अधिक गूढ बनलं होतं. त्यानंतर गावात एक जुना वयोवृद्ध नातेवाईक नारायण काका आला. तो आजोबांच्या जवळचा मित्र होता. अनिलने त्याला पिंड दाखवलं. नारायण काकांनी अवलंबून टेकताना डोळे कातळले. हे मीही पाहिलंय एकदा. माझ्या वयात मी ते विसरलं होतं. पण तुला एक गोष्ट सांगतो, जेव्हा त्या वचनांची नोंद लुप्त होते तेव्हा त्या वचनाचे अनुस्मरण करणारे लोकही लुप्त होऊ शकतात. तुमचे आजोबा कदाचित कोणत्या तरी संकटातून अगदी थोड्या प्रमाणात वाचवले गेले असतील आणि वचनाचं अपूर्ण राहणं त्यांना दडपण देत असेल. नारायण काकांनी सांगितले की जेव्हा गावात त्या वचनाचा विषय आला तेव्हा काही लोकांनी एकमेकावर आरोप केले. काही लोक गाव सोडून गेले आणि काहींना कायमची नावं नकोशी झाली. आम्ही मग पिंड ठेवून त्या वचनाला अर्पण केलं की गाव शांत राहील. पण कदाचित त्यावेळी योग्य विधी करायला आले नाही आणि आता वर्षानुवर्षांनी ते विसरले गेले. यावेळी अनिलच्या समोर एक मोठी जबाबदारी उभी राहिली. जर हे वचन, हे पिंड आणि त्या अपूर्ण विधीमुळे आज त्यांच्या आयुष्यात अभिशाप येत असेल तर तो कसा दूर करणार? पुजाऱ्याने म्हटलं, विचार करायला हवा. पिंड पुन्हा योग्य रीतीने स्थापित करून, पूर्ण विधी करून आणि त्या काळाच्या दडपणाची कबुली घेऊन एक विधी करावं. पण पहिल्यांदा तुला त्या वचनाचे खरे स्वरूप शोधून घ्यायला हवे. अनिलला वाटलं, शोध म्हणजे आधी इतिहासातील नोंदी, जुन्या लोकांची आठवण आणि कदाचित गावातील काही जुने कागद. त्याने निर्णय घेतला. आजोबांच्या जुन्या पात्रांमधून, गावाच्या पाटीलकडून आणि जुन्या नोंदीतून तो समोर येणाऱ्या सत्याचा माग करणार. कथा हळूहळू पुढे वळणार होती. पिंड सापडलं, पण त्यामागच्या कथेला अजून गुंतागुंत होती. अनिल आणि सागर दोघे ठरवले शोध सुरू करायचा. पण दोघांना समजलं की केवळ धार्मिक विधी करून शेवट होणार नाही. ज्याचा वचन अपूर्ण होतं त्या खऱ्या कारणाचा शोध करावा लागेल. आणि तो शोध थोडा धोकादायक होता, कारण गावाच्या उपरती एक जुनी रडार असली तरी त्यात अनेक लोकांची नावं असलेली, राज असलेली गोष्टी दडलेल्या होत्या. अखेरचं वाक्य. आता अनिलने पिंड सावधपणे घ्यायचे ठरवले. पण पिंड त्यांच्या घराच्या देवघराच्या समोर ठेवताच आईच्या कुशीतून अचानक एक जुनी चिरलेली पत्र पडलं आणि त्यावर आजोबांच्या हातीची लिहिलेली अक्षरं ओघाळून समोर आली. वा, वचन, क्षमा मागतो. अनिल त्या अक्षराला स्पष्ट करून बघितलं. अक्षर थरथरले आणि त्याच्या मनात एकच खळबळ उडाली. हे वचन कुणासाठी होते आणि कोणाला क्षमा मागायची आहे? त्यांना रात्री घरातल्या देवघरासमोर पिंड ठेवला होता आणि आईच्या उंजळीतून खाली पडलेला जुना चिठ्ठीचा तुकडा सापडला. कागद जुना, पिवरसळ, कोपऱ्याला कड्या तुटलेल्या. अनिलने जपून उचलला. अक्षर आजोबांची होती, दुसर, पण अजूनही ओळखता येतील अशी. त्यावर लिहिलं होतं, वचन मी दिलं पण ते पूर्ण करू शकलो नाही, क्षमा मागतो. फक्त एवढंच. उरलेला शब्द मिटलेले होते. अनिलच्या डोळ्यात प्रश्नांची भरती आली. हे वचन कुणासाठी होतं आणि क्षमा कुणाकडे मागितली आहे? आई लक्ष्मी थरथरत म्हणाली, हे तुझ्या आजोबांनी कधीही आमच्याशी बोलून दाखवलं नव्हतं. ते खूप गंभीर होते. पण हो, त्यांनी मृत्यूपूर्वी शेवटचं वाक्य म्हटलं होतं, माझं वचन माझ्या पोटी अपूर्ण राहिलं. त्यावेळी कुणाला कळलं नाही त्याचा अर्थ कसा आहे. अनिलला अंगावर काटा आला. त्याला आता खात्री झाली, हे फक्त वडिलांचं श्राद्ध अपूर्ण राहिलंय असं नव्हतं. यामागे आजोबांचं जुनं गुपित लपलेलं होतं. रात्रीची हाक. आणि त्या रात्री अनिल पुन्हा झोपला. मध्यरात्रीच्या वेळी अंगणातून आवाज आला, अनिल, अनिल. तो जागा झाला.
आई झोपली होती, सागरही घरात होता, पण आवाज फक्त त्यालाच ऐकू येत होता. तो बाहेर गेला. अंगणाच्या मध्यभागी वाऱ्याच्या झुळकीत धुसर छाया उभी होती. यावेळी चेहरा थोडा स्पष्ट दिसत होता, जुना गंभीर दाढी मिशींचा. ते त्याचे आजोबा होते. छायेनं गंभीर आवाजात म्हटलं, अनिल, तू आमचं वचन शोधतोयस का? ते अपूर्ण राहिलं म्हणून आम्हाला शांती नाही. तू पूर्ण केलंस तर आमचं ऋण फेडशील. अनिल घाबरत म्हणाला, पण आजोबा, ते वचन काय? कुठे शोधू? छायेनं हात पुढे केला आणि घराच्या बाहेरच्या दिशेला इशारा केला. गावाच्या टोकाला जुनं ओसाड शिवार, तिथे जमीन वाटणीची साक्ष आहे. तिथून शोध सुरू कर, सत्य उघड होईल. क्षणात छाया वाऱ्यात विरून गेली. गावातला मागोवा दुसऱ्या दिवशी अनिल आणि सागर गावाच्या पाटलाकडे गेले. काका, आमच्या आजोबांच्या काळात जमीन वाटणीचे काही वाद झाले होते का? पाटील थोडा चकित झाला. हो बाळा, फारच जुनी गोष्ट आहे. तुझ्या आजोबांनी गावातल्या 2 घरांच्या वादात मध्यस्थी केली होती. जमीन एका कुटुंबाला द्यायची होती, पण त्यासाठी काही वचनं घेतली गेली. मला आठवतं, त्यावेळी सगळे म्हणाले की ही प्रतिज्ञा पिढ्यानपिढ्या पाळायची आहे, पण नंतर हळूहळू ती गोष्ट विसरली गेली. अनिलचं मन दडपलं. म्हणजे आजोबांनीच ते वचन दिलं होतं का? पाटील मान डोलावत म्हणाले, बहुधा. त्यांनी कधी कुणाला त्याबद्दल सांगितलं नाही, पण गावातल्या वृद्धांमध्ये अजून काहींना आठवत असेल. विठाबाईचा उलगडा. आता अनिल पुन्हा विठाबाईकडे गेला. आजी, आजोबांचं वचन काय होतं? तुम्हाला काही आठवतं का? विठाबाई शांतपणे म्हणाल्या, बाळा, तुझ्या आजोबांनी 2 कुटुंबाच्या वादावर तोडगा काढला होता. त्यांनी वचन दिलं होतं की गावाची जमीन कधीही परक्या हातात जाणार नाही, पण ते वचन नंतर तोडलं गेलं. गावातून काही लोकांनी चोरीनं जमीन विकली. त्यावेळी तुझे आजोबा खूप त्रासले. त्यांना वाटलं की त्यांनी दिलेलं वचन अपूर्ण ठरलं. अनिल थरथरला. म्हणजे हेच कारण आहे का? त्यांचा आत्मा शांत नाही? विठाबाईने मान हलवली. हो बाळा, पण फक्त त्याच नाही, तुझ्या वडिलांचंही श्राद्ध अपूर्ण राहिलंय. दोन्ही गोष्टी एकत्र गुंतल्या आहेत आणि म्हणून त्यांची छाया तुम्हाला सतावते. घरी वाढलेलं संकट त्या रात्री घराचं वेगळंच घडलं. अचानक सगळे दिवे एकदम विझले आणि खिडक्यातून जोराचा वारा घुसला. घराच्या भिंतीवर काळ्या सावल्या दिसू लागल्या. आई लक्ष्मी किंचाळली. अनिल, पहा पहा, भिंतीवर कोण उभा आहे? भिंतीवर 3 छायाचित्र दिसली. एक वडिलांचं, एक आजोबांचं आणि तिसरं दुसरं. जणू अजून कुणीतरी आवाज घुमला, अनिल, आमचं वचन, आमचं श्राद्ध आम्हाला विसरू नकोस. आई थरथरून खाली बसली. सागर पुटपुटला, अनिल, आता तुला खरं शोधावंच लागेल, नाहीतर हे छाया दिवसेंदिवस भयानक होतील. सत्याच्या दिशेने पाऊल पुढच्या दिवशी अनिलने ठरवलं की तो ओढसाड शिवारात परत जाईल. तिथेच त्याला सगळं उलगडणार होतं. सागरही तयार झाला. दोघेही शिवारात पोहोचले. हवा थंडगार होती. पाखरही शांत होती. वडाच्या झाडाखाली जिथे पिंड सापडला होता तिथे बसले. अचानक वाऱ्याने माती उकरली आणि जमिनीतून एक लाकडी पेटी बाहेर दिसली. अनिलने ती पेटी बाहेर काढली. उघडली तर त्यात जुने कागद होते, जमिनीचे करार, आणि त्यावर आजोबांची सही होती. त्यातलं लिहिलं होतं, मी गणपतराव वचन देतो की ही जमीन सदैव गावाची राहील, कोणत्याही परक्या हाती जाणार नाही. अनिलच्या हातात ते होतं. हृदय धडधडू लागलं. त्याला समजलं आजोबांचं वचन खरं होतं, पण नंतर कुणीतरी त्या वचनाला फसवलं, म्हणून त्यांचा आत्मा शांत नाहीये. ते ढाक त्या रात्री अनिलला स्वप्नात परत छाया दिसली. आवाज घुमला, अनिल, तू सत्य शोधलंस, पण अजून अपूर्ण आहे. आमचं श्राद्ध पूर्ण कर. आमचं वचन पुन्हा जाहीर कर, नाहीतर सावली वाढेल. अनिल घामाघूम होऊन उठला. त्याला कळलं आता वेळ कमी आहे. त्याला श्राद्ध पूर्ण करावंच लागेल किंवा गावासमोर आजोबांचं वचन पुन्हा उघड करावं लागेल. अनिल आणि सागरने ओसाड शिवारातून सापडलेली पेटी आणि कागद घरात आणले होते. त्या कागदावर आजोबांची सही होती. ही जमीन सदैव गावाची राहील, ते वचन अपूर्ण राहिलं होतं आणि आता त्याची सावली गावभर पसरू लागली. विचित्र स्वप्न. पुढच्या काही दिवसात गावात लोक विचित्र स्वप्न बघू लागले. कोणी म्हणायचं, माझ्या स्वप्नात एक उंच सावली अंगणात बसली होती आणि ती माझ्याकडे पाहत होती. कोणी म्हणायचं, मी पाहिलं वडाखाली काळ्या कपड्यातले लोक एकत्र बसून कुजबूज करत होते. सगळ्या स्वप्नात एक गोष्ट सारखी होती. वाऱ्याच्या झुळकेत आवाज घुमायचा, अपूर्ण वचन, श्राद्ध अपुरं. गावकऱ्यांच्या अंगावर काटा यायचा. जनावरांचं अस्वस्थपण. गावातली जनावरं पण विचित्र वागू लागली. गाई दूध काढताना अचानक किंचाळून पळायच्या. बैल रात्री बांधलेल्या गोठ्यात साखळ्या तोडून धान्य खायचे आणि धाव घ्यायचे. कुत्रे अंगणात पाहताच हवेत भुंकायला लागायचे. जणू काहीतरी दिसत होतं. एक रात्री सागरच्या घरच्या गायींनी अंगणात उभं राहून एकाच दिशेला पाहायला सुरुवात केली. त्या दिशेला वडाचं झाड होतं. गायींच्या डोळ्यात भीती होती. गावकरी घाबरू लागले.
हळूहळू गावभर कुजबूज सुरू झाली. अनिलच्या घरातलं श्राद्ध अपूर्ण राहिले म्हणूनच हे सगळं होतंय. पूर्वज रागावलेत, त्यांचा शाप गावाला लागलाय. पितरांची सावली कुणाला सोडत नाही. आपण त्यांना प्रसन्न करायला हवं. गावातले लोक संध्याकाळी नंतर घराबाहेर पडणं बंद करू लागले. मंदिरात गर्दी वाढली. लोक दिवे लावू लागले, पण दिवे आपोआप विझून जायचे. आणि अनेकदा आईची भीती, अनिलची आई ही अजून अस्वस्थ झाली होती. बाळा, आता फक्त आपल्याला नाही तर संपूर्ण गावाला त्रास होतोय. जर पितर रागावले तर ते थांबणार नाहीत. आपण श्राद्ध पूर्ण करायलाच हवं. अनिल म्हणाला, हो आई, पण वचनाचं काय? फक्त श्राद्ध करून चालेल का? आईने हात जोडले. बाळा, पूर्वजांनी दिलेलं वचन तूच पाळायचं आहेस, नाहीतर ते शांत होणार नाहीत. गावातला प्रसंग. एकदा रात्री गावातील मुलं झोपले असता एकाच वेळी किंचाळून उठली. कुणीतरी आमच्या कानाशी बोललं. म्हणालं, विसरलात का आम्हाला? आईबाप धावून आले. मुलांच्या डोळ्यात घबराट होती. पुढच्या दिवशी विठाबाईने जाहीर केलं, गावावर पितरांचा राग आहे. आपण सगळ्यांनी मिळून श्राद्धात भाग घ्यायला हवा. फक्त अनिलवर जबाबदारी टाकून चालणार नाही. अनिलवरचा दबाव. गावकरी थेट अनिलकडे वळले. आणि तुझ्या घरातूनच हे संकट आलंय. तूच जबाबदार आहेस. जर तू वचन पाळलं नाहीस तर गाव तुला दोष देईल. अनिलला डोळ्यात पाणी आलं आणि तो सगळ्यांना म्हणाला, मी तयार आहे. मी जे काही करायचं असेल ते करेन, पण मला तुमची मदत हवी आहे. गावकरी मान डोलावू लागले, पण भीतीमुळे कोणीही फार पुढे यायला तयार नव्हतं. भयानक घटना. आणि त्याच रात्री गावातली विहीर उकळायला लागली. आणि होय, साधं पाणी उकळल्यासारखं फेसाळू लागलं. गावकरी गोळा झाले. कुणी म्हणालं, ही पितरांची हाक आहे. तेव्हा वाऱ्यातून परत तोच आवाज आला, अपूर्ण श्राद्ध, अपूर्ण वचन. गावकरी थरथर कापू लागले. कुणी तर मंदिराच्या ओट्यावर पडून रडू लागलं. पुजाऱ्याचा सल्ला. आणि पुढच्या दिवशी पुजारींनी अनिलला बोलवलं. बाळा, आता वेळ निघून चालली आहे. पितृपक्ष संपायच्या आत तुला श्राद्ध पूर्ण करावंच लागेल, पण त्यासोबतच गावासमोर आजोबांचं वचनही पुन्हा पाळायचं आहे. हे दुहेरी काम करायचं असेल तर मनाने, श्रद्धेने आणि निर्भयतेने पुढचे पाऊल टाकावं लागेल. अनिलने मान डोलावली. मी तयार आहे गुरुजी, पण मला मार्गदर्शन करा. गावाचं भयकवच. गावकरी मात्र अजूनही घाबरलेले. रात्री घराबाहेर कुजबूज सुरू झाली की लोक दिवे लावून अंगणात बसत. कुत्रे दररोज आकाशाकडे बघत भुंकत. आणि प्रत्येक घरात कुणीतरी पूर्वजांचं स्वप्न पाहायचं. गावातलं वातावरण इतकं दडपून गेलं की कुणालाही कामात मन लागत नव्हतं. सगळीकडे पसरलेलं सावट एका शापासारखं जाणवत होतं. अनिलचा निश्चय. अनिलने ठरवलं, हा शाप आता थांबवायचाच. बाबा आणि आजोबांचं श्राद्ध मी पूर्ण करीन आणि त्यांचं वचन गावासमोर पुन्हा जाहीर करीन. सागरने त्याचा हात धरला. मी तुझ्या सोबत आहे. काही झालं तरी आपण दोघं हे पूर्ण करू. आई लक्ष्मीने देवघरात हात जोडले. बाळा, सावध राहा. पूर्वज प्रसन्न झाले तर गाव वाचेल, पण जर रागावले तर आपल्याला थारा नाही. आणि शेवटचं संकेत. त्या रात्री आईला आणि अनिलला पुन्हा स्वप्न पडलं. वडिलांचा चेहरा दिसला. त्यांनी गंभीर आवाजात म्हटलं, अनिल, वेळ कमी आहे. वचन पूर्ण कर, नाहीतर गाव अंधारात बुडेल. आणि स्वप्नात संपूर्ण गाव वाऱ्यात उडून जाण्यासारखं दिसलं. अनिल घामाघूम होऊन उठला. त्याला समजलं आता उशीर झाला तर गाव नष्ट होईल. आता गावात दिवसेंदिवस भीती वाढत होती. कुत्र्याचं भुंकणं, जनावरांची बेचैनी, लोकांची स्वप्न, विहिरीचं फेसाळणं, सगळं जणू एका न दिसणाऱ्या शक्तीने खेळवलेलं होतं. गावकरी आता उघडपणे बोलू लागले. अनिलच्या घरचं वचन तुटलं म्हणूनच हे संकट आलंय. अनिलच्या खांद्यावर जबाबदारी जड होत चालली आहे. त्याला खरं काय झालंय आणि काय होतं ते शोधल्याशिवाय पुढे काही करता येणार नव्हतं. नारायण काकांचा उलगडा. म्हणून अनिल परत नारायण काकाकडे गेला. आणि काका, आजोबांचं वचन नेमकं काय होतं आणि ते कसं तुटलं? नारायण काका दीर्घ श्वास सोडून म्हणाले, बाळा, ही गोष्ट 40 वर्षापूर्वीची आहे. गावात 2 मोठी कुटुंब जमीन वादात अडकली होती. गाव फाटायच्या उंबरठ्यावर होतं आणि तुझे आजोबा गणपतराव यांनी मध्यस्थी केली. त्यांनी वचन दिलं, ही जमीन गावाच्या हितासाठी राहील. कुणी परक्या हाती विकणार नाही. सगळ्यांनी मान्य केलं. पण काय काका? अनिलने विचारलं. काही वर्षांनी गावातल्या एका लोभी कुटुंबाने गुपचूप ती जमीन परक्याला विकली. आजोबांना ते कळलं आणि ते खूप व्यस्थित झाले. आणि ते म्हणाले, मी गावासमोर वचन दिलं होतं ते मोडलं. आता माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. अनिल थरथरला. म्हणजेच वचनभंग त्यांच्यामुळे नाही झाला, पण त्यांनी जबाबदारी स्वतःवर घेतली. नारायण काकांनी मान डोलावली. हो, त्यांना वाटलं त्यांनी वचन दिलं म्हणून त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. म्हणून ते शेवटपर्यंत अस्वस्थ राहिले. शापाची सुरुवात. त्या घटनेनंतर गावात विचित्र घटना घडू लागल्या. एका घरात अचानक आग लागली. कुणाचं पीक सुकलं तर कुणाची जनावरं मरू लागली.
लोक म्हणाले गणपतरावाचं वचन तुटलं म्हणून गाव शापित झालं. पुजाऱ्यांनी त्यावेळी विधी करून तो शाप शांत करण्याचा प्रयत्न केला, पण विधी अर्धवटच राहिला. ब्राह्मण गाव सोडून गेले आणि पिंड तिथेच राहिला. तेच पिंड आता अनिलला ओसाड शिवारात सापडलं होतं. आईची आठवण घरी आल्यावर अनिलने आईला सगळं सांगितलं. आई लक्ष्मी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बाळा, तुझ्या आजोबा शेवटच्या क्षणी माझ्या कानात म्हणाले होते, वचन मोडलं, क्षमा मागतो. माझ्या पोटी येणाऱ्या पिढीने ते पूर्ण करावं. मी तेव्हा नीट समजले नव्हते, पण आता ते स्पष्ट होतंय. अनिल गप्प बसला. त्याच्या अंगावर काटा आला. भयकाळी रात्र. त्या रात्री गावात भयंकर घटना घडली. सगळ्या घरातले दिवे एकदम विझले. वाऱ्याच्या झंझावातात आवाज घुमू लागला. वचन मोडलं, शाप आलाय, शांती नाही. गावकरी घराबाहेर धावले. वडाच्या झाडाखाली काळ्या छायांचा समूह उभा होता. 10-12 सावल्या एकत्र कुजबूज करत होत्या. विठाबाई ओरडल्या, हे पितर आहेत. ते रागावलेत. सगळे हात जोडून रडू लागले. सागरची भीती. सागर अनिलला म्हणाला, आता आपण लपून बसू शकत नाही. तुझ्या आजोबांचं वचन गावासमोर परत जाहीर करायला हवं, नाहीतर हा शाप थांबणार नाही. अनिलने मान डोलावली. हो, मी तयार आहे, पण त्यासाठी मला आधी श्राद्ध पूर्ण करावं लागेल. पुजाऱ्यांचा आदेश. पुढच्या दिवशी पुजाऱ्यांनी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र बोलावलं. गावकऱ्यांनो, पितर रागावलेत. त्यांचा शाप फक्त एकच गोष्ट थांबवू शकते, श्रद्धा आणि सत्य. अनिलला आपल्यासमोर त्याच्या आजोबांचं वचन पुन्हा द्यावं लागेल आणि पितृश्राद्ध पूर्ण करावं लागेल. गावकरी मान डोलावू लागले, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. शापाची ताकद. त्या रात्री अजून भयानक प्रसंग घडला. गावाच्या शेतीत वादळ आलं. पिकं आडवी झाली, झाडं मोडली. विहिरीतून पाणी काळं निघायला लागलं. आवाज घुमला, वचन मोडलं, आम्ही शांती शोधतोय. सगळं गाव थरथरलं. अनिलचा निर्णय. अनिलने सगळ्यांसमोर हात जोडले. माझ्या आजोबांचं वचन तुटलं, पण मी हे पुन्हा पाळेन. मी श्राद्ध पूर्ण करेन आणि गावच्या हितासाठी वचन परत देईन. मला तुमची साथ द्या. गावकरी शांत झाले. काहींच्या डोळ्यात पाणी आलं. विठाबाई म्हणाल्या, बाळा, तू हे केलंस तर पितर शांत होतील. छायांची हाक. त्या रात्री अनिलच्या स्वप्नात परत छाया आल्या. आजोबा म्हणाले, अनिल, आता तू आमचं वचन पूर्ण करायचं आहे. श्राद्ध करून गावासमोर जाहीर कर, तेव्हाच आमची सावली निळवेल. आणि वडिलांची छाया म्हणाली, अनिल, पितृऋण फेडल्याशिवाय तुला सुख नाही मिळणार. वेळ कमी आहे. अनिल घामाघूम होऊन उठला. त्याला कळालं हे अंतिम टप्प्यात आलंय. गावातली भीती आता टोकाला पोहोचली होती. पिकं वादळाने उद्ध्वस्त झाली. जनावरं अस्वस्थ. मुलं रात्री रडून उठायची. गावकरी जणू एका अदृश्य कैदेत अडकले होते. पण त्या काळोखातही एक प्रकाश किरण दिसायला सुरुवात झाली. पितर रागावले होते, पण अनिलची प्रामाणिकता पाहून त्यांनी संकेत द्यायला सुरुवात केली होती. आता अनिलने तयारी केली. पुजाऱ्यांच्या सांगण्यावरून मोठा श्राद्ध करण्याचा निश्चय केला. यावेळी काही झालं तरी विधी अपूर्ण राहता कामा नये. गावकरी सगळे मिळून सहभागी व्हावेत. आणि तो म्हणाला, सागर नेहमीप्रमाणे त्याच्या सोबत होता, मी तुला सगळ्यात तयारीत मदत करेन. पण अनिल, तुला मन घट्ट करावं लागेल, कारण विधीच्या वेळी सावल्या पुन्हा प्रकट होतील. आई लक्ष्मीने अंगण धुवून काढलं. स्वच्छ कुंड मांडली. धूप, तूप, तिळ, कुशा सगळं जमवलं. पुजारींनी सांगितलं, हे फक्त विधी नाही, हे श्रद्धेचं रणांगण आहे. पितरांची कृपा मिळवायची असेल तर मन शुद्ध ठेवावे लागेल. पहिला संकेत. तयारी सुरू झाल्यानंतर त्या रात्री अनिलला स्वप्न पडलं. त्यात त्याने पाहिलं, अंगणात कावळा बसलेला आहे. तो आधी रागाने ओरडतो, परत नंतर शांत होतो आणि पिंडाकडे वळून मान हलवतो. अनिल सकाळी आईला सांगितलं. आई हसली. बाळा, हा पहिला संकेत आहे. कावळा म्हणजे पितरांचा दूत. जर तो प्रसन्न दिसला तर याचा अर्थ त्यांना आशा आहे की श्राद्ध यावेळी पूर्ण होईल. अनिलच्या मनात थोडासा दिलासा आला. गावकरी तयार. सगळ्या गावात पुजाऱ्यांनी घोषणा केली, यावेळी आपण सगळ्यांनी मिळून श्राद्ध करायचं आहे. हा गावाचा प्रश्न आहे. गावकरी आधी घाबरत होते, पण आता त्यांना वाटलं, जर आपण सर्व सहभागी झालो तर पित्र प्रसन्न होतील. सगळ्यांनी मिळून धान्य, तूप, लाकूड आणायला सुरुवात केली. दुसरा संकेत. त्या रात्री वडाच्या झाडावरून जाताना अनिल आणि सागर थांबले. वाऱ्यात झाडाची पानं हलत होती, पण अचानक त्या झाडाखाली दिव्याची मंद ज्योत दिसली. कोणीतरी लहानसा दीप लावून ठेवलाय असं भासत होतं. सागर कुजबुजला. हे कोण केले रात्री? अनिल शांतपणे म्हणाला, हा दुसरा संकेत आहे. पित्र रागावलेत, पण ते मार्ग दाखवतायत. ते सांगतायत, आम्हाला विसरू नका, पण आमचं श्राद्ध करा. कसोटीची सुरुवात. श्राद्धाच्या आदल्या रात्री भयानक घटना घडली. सगळ्या घरांचे दिवे पुन्हा विझले आणि आकाशात काळे ढग जमले. गावकरी अंगणात गोळा झाले. वाऱ्यातून आवाज आला, अपूर्ण वचन, अपूर्ण श्राद्ध. लोक घाबरून रडायला लागले. अनिल पुढे आला. हात जोडून म्हणाला, पूर्वजांनो, मी उद्या तुमचं श्राद्ध पूर्ण करीन. तुमचं वचनही पाळेन. कृपा करा, गावाला वाचवा.
क्षणभर वारा थांबला, भिंतीवर दिसणाऱ्या सावल्या हलक्या झाल्या, जणू थोडं समाधान मिळालं. तिसरा संकेत, त्या रात्री अनिलला परत स्वप्न पडलं. त्यात त्याने वडिलांना पाहिलं, पांढऱ्या वस्त्रात, चेहरा शांत, डोळ्यात ममता. वडील म्हणाले, अनिल तू योग्य दिशेने चाललास, आमची हाक ऐकलीस. उद्या जर श्राद्ध पूर्ण झालं तर आम्ही तुझ्यावर कृपा करू, पण शेवटची परीक्षा अजून बाकी आहे. अनिल दचकून उठला. परीक्षा? कोणती परीक्षा? भीतीचं सावट सकाळ झाली आणि गावकरी श्राद्धासाठी जमू लागले, पण लोकांच्या चेहऱ्यावर अजूनही भीती होती. विधी करताना पितर प्रकट झाले तर? काही अनर्थ घडला तर? अनिल उभा राहिला. मी जबाबदारी घेतो, काही झालं तर त्यांचा दोष माझ्यावर. लोक थोडे शांत झाले. चौथा संकेत, विधी सुरू होण्यापूर्वी अचानक आकाशात कावळ्यांचा थवा आला आणि ते वडाच्या झाडावर बसले आणि जोरजोराने कावकाव करू लागले. सगळ्यांच्या अंगावर शहारे आले, पण पुजारींनी म्हणाले, घाबरू नका, हा चौथा संकेत आहे. कावळे पितरांचं प्रतीक आहेत. ते सांगतायत, आम्ही आलो आहोत, श्राद्ध करा. गावकरी आता निर्धास्त झाले. कसोटीचा क्षण, विधी सुरू झाला. अनिल आणि आईने पिंड अर्पण केले. गावकरी हात जोडून उभे होते. मंत्रोच्चार सुरू असतानाचा वाऱ्याची झुळूक आली आणि धुपांच्या धुरातून सावल्यांसारखे चेहरे दिसू लागले. लोक घाबरले, पण अनिल शांतपणे उभा पुढे झाला. बाबा, आजोबा, तुम्ही मला क्षमा करा, मी तुमचं वचन पाळेन. हे श्राद्ध मी पूर्ण करतो. क्षणभर हवेत तणाव पसरला. मग धुरातून आलेल्या सावल्या हळूहळू विरून गेल्या आणि कृपेचा संकेत विधी पूर्ण झाल्यावर अचानक वाऱ्याचा थंड झोका आला आणि आकाशातले ढग बाजूला झाले. सूर्यकिरणांनी अंगण उजळलं आणि सगळ्यांच्या मनात हलकं वाटलं. पुजारीने म्हणाले, हा संकेत आहे की पितरांची कृपा आपल्यावर आहे, पण वचनाची पूर्तता अजून बाकी आहे. अनिलने मान डोलावली. मी गावासमोर वचन परत देईन, तेव्हाच त्यांना खरी शांती मिळेल. श्राद्धाच्या दिवशी गावभर हलकं वाटलं होतं आणि अनेक दिवसांनी लोकांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान आलं. दिवस शांत गेला, पण सगळ्यांच्या मनात एकच विचार होता, हे खरं संपलंय का, की अजून काही बाकी आहे? अनिलला माहिती होतं हे अजून संपलेलं नाही, कारण स्वप्नात वडिलांनी सांगितलं होतं शेवटची परीक्षा अजून बाकी आहे. गावाची तयारी. संध्याकाळी पुजारींनीही सगळ्या गावकऱ्यांना बोलावलं. गावकऱ्यांनो, आजची रात्र शेवटची आहे. पित्र उद्या पहाटे मोक्ष मार्गाला जाऊ शकतील, पण त्याआधी अनिलला आजोबांचं वचन गावासमोर पुन्हा द्यावं लागेल. गावकरी अंगणात गोळा झाले. वडाच्या झाडाखाली मोठा दिपा लावला गेला आणि सगळे शांत, डोळ्यात भीती पण मनात आशा घेऊन उभे राहिले. वाऱ्याची झुळूक रात्र सरायला लागली. अचानक थंडगार वारा सुटला. दीपकच्या ज्योती लुकलुकू लागल्या आणि मग परत तेच आवाज वाऱ्यात मिसळून घुमू लागले. वचन, वचन, अपूर्ण वचन. गावकरी थरथरले. आई लक्ष्मी हात जोडून रडू लागली. सागर अनिलच्या बाजूला उभा राहून म्हणाला, आता तूच हे पूर्ण करायचं आहे. पितरांचा प्रकवटा. वडाच्या झाडाखालचा अंधार हलू लागला. धुरकट छायांच्या रेषा जमिनीवर उमटल्या. हळूहळू 3 आकृती स्पष्ट झाल्या. अनिलचे वडील, आजोबा आणि आणखी एक जुनी दुसर छाया. गावकरी किंचाळले, पण अनिल निर्धास्तपणे पुढे झाला. बाबा, आजोबा, मी तुमचं श्राद्ध पूर्ण केलं, आता गावासमोर वचनही देतो. भीषण प्रसंग. त्या क्षणी आकाशात गळगळाट झाला. वडाच्या झाडाच्या फांद्या तुटायला लागल्या. गावभर वादळ उठलं. जनावरं किंचाळली. गावकरी पळू लागले. सावल्यांनी गर्जना केली, वचन, वचन, अपूर्ण वचन. अनिल हात जोडून मोठ्याने ओरडला, गावकऱ्यांनो ऐका, माझ्या आजोबांचं वचन होतं की गावाची जमीन कधीही परक्या हाती जाणार नाही. आज मी हे तेच वचन पुन्हा देतो. ही जमीन गावाची आहे, गावाचीच राहील. आणि शांततेची झलक. क्षणभर सगळं थांबलं. वादळ शमत गेलं. झाडावरच्या पानांचा आवाज थांबला. सावल्या मंदावू लागल्या. अनिलचे वडील पुढे आले आणि त्यांचा चेहरा आता शांत दिसत होता. अनिल, तू आमचं ऋण फेडलंस, आमचं वचन पुन्हा दिलंस, आम्हाला शांती मिळेल. आजोबांची छाया मान हलवत म्हणाली, बाळा, आमचं ओझं तू उचललंस, आता आमचा मार्ग स्वच्छ आहे. शेवटचा इशारा. पण त्या तिसऱ्या छायेनं अचानक आवाज काढला, वचन पूर्ण झालं, पण सावध राहा, अजून एक गुपित दडलंय. जेव्हा वेळ येईल तेव्हा उघड होईल. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. आकृती धुक्यासारखी विरून गेली. गावकऱ्यांना दिलासा. वादळ शमलं. आकाश स्वच्छ झालं. गावकरी सुटकेचा निश्वास टाकू लागले. कोणीतरी ओरडलं, पितर शांत झालेत. लोकांनी अनिलला घेरलं, तुझ्यामुळे गाव वाचलं, तू खरं काम केलंस. अनिल मात्र विचारात पडला, ही तिसरी छाया कोण होती आणि कोणतं गुपित अजून दडलंय. शेवटची रात्र पुढे सरली. गावातला प्रत्येक घरातला दिवा अखंड तेवत राहिला. लोकांच्या मनात अजून थोडी भीती होती, पण सोबत समाधानही होतं. अनिल झोपेत गेला आणि त्याला शेवटचं स्वप्न पडलं. आजोबा आणि वडील शांत चेहऱ्याने चालत होते, हातात दीप घेऊन दूरवरच्या प्रकाशाकडे. ते म्हणाले, अनिल, उद्या पहाटे आम्ही मोक्ष मार्गाला जाऊ,
पण लक्षात ठेव, पितृऋण फेडणं ही सततची जबाबदारी आहे. तू वचन पाळलायस, पण ते पुढेही जपावं लागेल. अनिलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला उमगलं. आजची रात्र ही खरी अंतिम परीक्षा होती. रात्र हळूहळू संपत चालली होती. गावकरी थकले होते, पण कुणालाही झोप लागत नव्हती. सगळ्यांना वाटत होतं पहाट होईपर्यंत सगळं खरंच शांत होतंय का हे पाहिलं पाहिजे. अनिल देवघरात बसून जप करीत होता. आई लक्ष्मीच्या ओठांवर सतत रामनाम होतं. सागर मात्र थकूनही अनिलच्या जवळच बसला होता. पहाटेचा क्षण आकाशात उजेडाची पहिली किरण दिसू लागले. पाखरांची चिवचिव सुरू झाली. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्र विनाशिवाय पार पडली. पण अनिलच्या मनात अजून तणाव होता. त्याला माहिती होतं पितृ अजून शेवटचं दर्शन देतील. वडाखालील प्रकाश पहाटे सगळे गावकरी वडाच्या झाडाखाली जमले. झाडाखाली जमिनीवर मंद प्रकाश झळकत होता. तो प्रकाश हळूहळू आकार घेत होता आणि 3 छायाचित्र, अनिलचे वडील, आजोबा आणि दुसर तिसरी आकृती. पण यावेळी त्यांचे चेहरे शांत होते. पूर्वांचा निरोप. वडील पुढे आले. अनिल, तो आमचं श्राद्ध पूर्ण केलंस, वचन पुन्हा दिलंस, आमचं पितृऋण फेडलंस, आता आम्हाला शांती मिळेल. आजोबा गंभीर आवाजात म्हणाले, बाळा, गावाचं वचन जपणं ही तुझीच जबाबदारी आहे. हे फक्त एका कागदावरचं नाही, तर श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक आहे. ते पुढेही जप. त्यात दुसर तिसऱ्या छायेनं हळू आवाजात म्हटलं, मी त्या विसरलेल्या पिढीचं प्रतीक आहे. माझं नाव कुणाला आठवत नाही, पण माझं दुःख तुमच्या पितरांमध्ये मिसळलं होतं. तू सगळ्यांचा आवाज ऐकला आहेस, म्हणून आम्ही मुक्त होतो. अनिलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने हात जोडले. तुम्ही मला क्षमा करा. मी तुमचं स्मरण आयुष्यभर ठेवेन. मोक्षाची पहाड क्षणात आकाशात सूर्यकिरण पसरली आणि सावल्या प्रकाशात विलीन होऊ लागल्या. वडील आणि आजोबा हातात दीप घेऊन दूरवरच्या तेजोमय मार्गाकडे चालू लागले आणि गावकरी अवाक होऊन पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, फक्त समाधान होतं. विठाबाई अश्रूंनी म्हणाल्या, गाव शुद्ध झालं. पितृ मोक्ष मार्गाला गेले. गावाचं नवजीवन. त्या दिवसानंतर गावातल्या विचित्र घटना थांबल्या. जनावरं शांत झाली. पिकं पुन्हा बहरली. मुलं आनंदाने खेळायला लागले. लोकांच्या मनात भीती आता श्रद्धेत बदलली. प्रत्येक घरात पितृपक्षाला श्राद्ध नीट होऊ लागलं. गावकरी म्हणू लागले, अनिलमुळे गाव वाचलं. त्याच्या घरातली सावली दूर झाली. अनिलचा नवा निर्धार. आणि अनिल मात्र शांतपणे देवघरात बसला आणि त्याच्या मनात एकच विचार होता, मी पितृऋण फेडलंय, पण आयुष्यभर वचन पाळावं हाच माझा धर्म आहे. त्याने गावकऱ्यांसमोर उभं राहून जाहीर केलं, गावाची जमीन, गावाचं हित मी कधीही विसरणार नाही. माझ्या आजोबांचं वचन मी पाळेन आणि जोवर मी आहे तोवर गाव परक्यांच्या तावडीत जाणार नाही. गावकरी जोरात म्हणाले, जय पितर, जय गाव. आईचा दिलासा. आई लक्ष्मीने अनिलच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आता मला भीती नाही. तुझ्या वडिलांची आत्मा शांत झाली. आजोबाही मोक्षाला गेले. आता आपलं घर खरंच सुखी होईल. अनिलच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने आईचा हात धरला. आई, हे तुझ्या श्रद्धेमुळे झालं. शेवटचा संकेत. त्या रात्री अनिल झोपला. स्वप्नात त्याला वडील दिसले. तेरा तेजस्वी, डोळ्यात समाधान. ते म्हणाले, अनिल, तू आमचं ऋण फेडलंस. आता तुझं जीवन प्रकाशमय होईल. पण लक्षात ठेव, पितृऋण कधीही विसरायचं नसतं. जेव्हा पुढची पिढी येईल त्यांनाही हे शिकव. अनिल शांतपणे हसला. त्याने उमगलं, मोक्ष फक्त पितरांना नाही तर त्याच्या मनालाही मिळालाय. समाप्ती. आणि पहाटेचं गाव आता नवं वाटत होतं आणि ओसाड शिवारातली भीती नाहीशी झाली होती. वडाच्या झाडाखाली आता शांतता होती आणि अनिल आकाशाकडे पाहत होता. सूर्यकिरणांनी गाव उजळलं होतं. त्याच्या मनात एकच भावना होती, पितृकृपा हीच खरी शक्ती आहे. ती आठवली की भय नाहीसं होतं आणि वचन पाळलं की मोक्ष मिळतो. भक्तांनो, आपण ही पवित्र पितृपक्षाची कथा आज पूर्ण केली. ज्यांनी ती मन लावून ऐकली त्यांच्यावर पितरांची कृपा सदैव राहील. जीवनातला प्रत्येक अंधार नष्ट होईल आणि घराघरात दिव्य प्रकाश, आनंद आणि समाधान नांदेल. लक्षात ठेवा, पितृपक्ष हा फक्त विधी करण्याचा काळ नाही, तर आपल्या पितरांना आठवण्याचा, त्यांचे ऋण मान्य करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी कृतज्ञ राहण्याचा काळ आहे. ही कथा म्हणजे त्या पितरांपर्यंत पोहोचणारा सेतू आहे. आता भक्तांनो, तुमच्या पितरांना प्रणाम करत एकदा मनोभावे बोला, ओम पितृदेवाय नमः. आजची कथा इथेच संपते, पण तिचा प्रभाव तुमच्या जीवनावर सोबत राहील. पितरांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. तुमचं जीवन सुख, शांती आणि समाधानाने भरून जावो ही शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.